मेहता का उल्टा चष्मा. अच्छा ऐका, वेळ खूप कमी आहे, कामं खूप जास्त आहेत, जरा पटापट हात चालवा प्लीज प्लीज. लाईटचं कनेक्शन कुठून घ्यायचं ते माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती आहे. हा ठीक आहे. सोसायटीच्या मीटर बॉक्स मधून. हो हो, मीटर बॉक्स मधूनच घ्या कनेक्शन, पण जरा नीट कनेक्शन करा, नाहीतर जर फ्यूज उडाला ना तर लाईट जातील आणि सगळ्या पार्टीच्या मजेची वाट लागेल. साहेब तुम्ही काळजी करू नका, काम अगदी परफेक्ट होईल. हा थँक्यू. चला चला कामाला लागा. अच्छा स्पीकरचं काय झालं? स्पीकर असे मागवले आहेत की आपली गाणी चंद्रावर ऐकू येतील. अच्छा, तू जाऊन चेक करणार आहेस का तिकडे? काय भिडे भाऊ तुम्ही पण ना. अच्छा, तू कॅटरिंग वाल्याशी बोलून घे, कारण मला डीजे वाल्याशी बोलायचं. हो या टप्पू सेनेने माझं डोकं खाल्लंय की जबरदस्त डीजे असला पाहिजे, जबरदस्त डीजे असला पाहिजे. तू बघाच अब्दुल, आज 31st ची पार्टी अशी धूम धडाक्यात होईल की सगळे म्हणतील की सेक्रेटरी असावा तर आत्माराम तुकाराम भिडे सारखा असावा. अरे बाबा, तू माझं बोलणं का ऐकत बसलायस अब्दुल? जाऊन त्या कॅटरिंग वाल्याशी बोलून घे. हो हो आताच जातो. जा, 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 जा. आलो, आलो. लवकर 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 लवकर. ओ भिडू, सोडी थोडी प्यायलाय. चोरी तर नाही केली. ओय रोशन, ओय डार्लिंग, ओय गोगी, ओय पुत्तर, ओय भिडू, ओय यार. बस 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 बस, कंट्रोल. ओय कंट्रोलच तर होत नाहीये यार. मला सांग, तू ते घेऊन आलायस? रॉकेट. रॉकेट? हो तेच रॉकेट जे प्यायल्यानंतर आपण सगळेच उडणार आहोत. हा अच्छा, रॉकेट रॉकेट. अच्छा, कुठे 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 ठेवलंय? ओय दाखवतो ये. खाली ठेव सोडी, खाली ठेव, कोणीतरी बघेल ना सोडी. ओय भिडू, मी काय म्हणतो, थोडी थोडी होऊन जाऊ दे की. नाही सोडी, कंट्रोल. संध्याकाळी संध्याकाळी कंट्रोल कंट्रोल. होत नाहीये यार. काय भेंडी मास्तर सोडी, कसल्या गप्पा चालले आहेत? नाही नाही, काही खास नाही बापूजी, त्याच गप्पा ज्या तुम्ही ऐकल्या. कसल्या गप्पा? मी काही नाही ऐकलं. ओय अभिनंदन भिडू, अभिनंदन भिडू. कसल्या शुभेच्छा? रात्री नवीन वर्ष येणार आहे ना, त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्येच शुभेच्छा बापूजी. अभिनंदन बापूजी, अभिनंदन. शुभेच्छा. ए सोडी, या पिशवीमध्ये काय आहे? यात रॉकेट आहे, हे? खूप सारे फटाके आहेत. हो हे? एवढ्याशा पिशवीमध्ये खूप सारे फटाके? नाही म्हणजे बापूजी, काय ना हे नवीन फटाके आहेत. म्हणजे आता कसं आधुनिक जमाना आहे ना, म्हणजे टीव्ही बरोबर डिश टीव्ही फ्री, आणि मग मिक्सर सोबत ग्राइंडर फ्री. तसंच एका फटाक्यासोबत दुसरा फटाका फ्री. खूप असे छोटे छोटे रॉकेट, छोटे छोटे बॉम्ब आहेत, बरेचसे फटाके आहेत. त्यासाठी भरपूर सारे फटाके. फटाके फटाके ए फटाके दाखवा दाखवा दाखवा. मला 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 फटाके बघ 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 अरे, बघूया. फटाके तुटतील ना. हे? तुटून जाईल, फटाके तुटून जाईल. अरे तुटतील असं नसतं सोडी, ते फुटतील असं म्हणायचंय त्याला. फुटतील म्हणजे आतमध्ये ज्या फुलभाज्या आहेत ना त्या फुटतील असं म्हणायचंय. आनंदात माझी जीभ घसरली. ते वेडा आहे. अच्छा गोगी बाळा, आता नको उघडूया. हे काय ना की हे लेटेस्ट फटाके आहेत आणि दुकानदारांनी सांगितलं की याला हवा लागेल, म्हणून हे फोडायच्या 10 मिनिटं आधी उघडायचंय आपण. त्यामुळे आता नाही उघडायचे. हा मग बाबांनो, असले फटाके आणताच कशाला ज्याला हवा लागेल? आणि तसंही फटाक्यांनी खूप प्रदूषण होतं. जेवढे कमी फोडाल तेवढे बरे. हो बस बस तेच. अच्छा भिडे अंकल, तुम्ही त्या डीजेला बोलावू नका. का? अरे डीजे वाल्याला बोलवा, जबरदस्त डीजे असला पाहिजे, जबरदस्त डीजे असला पाहिजे. माझं डोकं खाल्लंस ना, आता नका बोलू. हो भिडे अंकल, कारण आम्ही नवीन जमान्याची सुपर स्मार्ट डीजे डॉलीला बुक केलंय. हो, आज संध्याकाळी डॉलीच्या धुनवर डोलणार डोली. हैं? डोलणार गोली. सगळ्यांची जीभ घसरली आहे आनंदाच्या भरात. आजोबा चला तुमचे कपडे सिलेक्ट करून घेऊया. माझ्यासाठी? हो आजोबा, आजच्या पार्टीसाठी मी तुम्हाला तयार करणार. चला चला चला. अच्छा ठीक, चला. हो, चला चला लवकर या. ही आजोबा नातवाची जोडी अगदी सुपरहिट आहे. ही सुपरहिट. आता आपला प्रोग्राम सुपर फ्लॉप झाला असता. किती उत्साह तुला, गाणी गातोयस. एक काम कर, पोपटलालकडे जा, तो कधीपासून वाट बघतोय. ओय खरं काम तर राहूनच गेलं, आता जातो यार. अरे ओय, 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 ओय. हुशार, ते रॉकेट घेऊन जा. ओय खरा माल तर विसरलोच यार.
रात्री पार्टी आहे रात्री पार्टी आहे रात्री पार्टी आहे भिडू रात्री पार्टी आहे रात्री पार्टी आहे रात्री पार्टी आहे. चला लवकर लवकर लवकर. अनेक वर्षांनी आनंद परत येतोय. आहा, ऐकलं ए घरा आज पार्टी आहे. नाही कुठे लग्नाची पार्टी नाहीये. ही तर सिक्रेट पार्टी आहे. आम्हा मित्रांची प्रायव्हेट पार्टी. काय ऐकून वाईट वाटलं ना? मला पण फार वाईट वाटलं. ही पार्टी याच कारणाने या घरात होतीये कारण माझं लग्न झालं नाहीये. मला रोखणारी टोकणारी या घराची मालकीण इथे हजर नाहीये. माझं लग्न न झालेलं असणं इतरांच्या आनंदाचं कारण बनलंय. एक मिनिट पण तू उदास होऊ नकोस. अजिबात रडू नकोस. अगदी लवकरच माझं लग्न होईल. तुझी मालकीण लवकरच या घरात येईल जी मला पार्टी शार्टी करण्यापासून रोखेल. मग मी इतरांच्या घरी जाईन सिक्रेट पार्टी करायला. ए घरा ऐक, आज मी तुला हे वचन देतो की येणाऱ्या पुढील वर्षात या राजमहालाची मालकीण नक्की येणार आहे. तू 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 कधी आलास? ओय ते सगळं सोड. तू वेडा झालायस का? घराशी काय गप्पा मारतोय? अरे बाबा लोक घरवालीशी गप्पा मारतात तर मी घराशी गप्पा मारतो. ओय तुला तर न पिता चढले यार. खूप झालं यार. ओय तू आता लग्न करून टाक. चोळ तू जखमेवर लिंबू मिरची काळी मिरी सगळं सगळं चोळ. अरे अरे बाबा मी कुठे लग्नाला नकार देतोय पण तुझी होणारी वहिनी मिळेल तेव्हा ना. ओय काळजी करू नकोस पप्पू. अरे आम्ही सगळे गोकुलधाम वाले तुझ्यासाठी प्रार्थना करतोय ना. ओय तू बघच तुझं खूपच सुंदर सुशील ब्युटिफुल प्रिटी कन्याशी लग्न होईल. थँक्यू सोडी. थँक्यू थँक्यू थँक्यू. मोस्ट वेलकम. ओय आणि पुढची पार्टी असेल तुझी फेअरवेल पार्टी. ओय म्हणजे फेअरवेल फ्रॉम बॅचलरहुड अँड वेलकम टू मॅरेजहुड. अच्छा असं असं. अरे बाबा वा वा वा. सोडी तुझ्या तोंडात तूप साखर आणि कॅरम. ओय यारा मन खुश करून टाकलंस. ओ तरी ओय पप्पू मी सगळं सामान घेऊन आलोय. हा अरे वा 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 वा. ओय संध्याकाळी करूया जबरदस्त शार्टीवाली पार्टी. मज्जा येणार आहे भाऊ. आज रात्री सगळ्यांची दुनिया चालणार आहे. पार्टी आहे पार्टी आहे रात्री पार्टी आहे रात्री पार्टी आहे. आवाज कमी करा. तुमचा आवाज खाली फर्स्ट फ्लोअर पर्यंत येतोय. अरे भाऊ भिडे टेन्शन नको घेऊस. आता फर्स्ट फ्लोअर वर फक्त अय्यर भाऊच आहेत. ठीक आहे ठीक आहे. आम्ही सगळं आणलाय. हा सुद्धा सांभाळून ठेवा. अरे हो 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 हो. अरे वा 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 वा. हे काय चखण्याला पापड लोणचं. अरे बाबा भिडे काय विचार आहे तुझा? ओय चालेल भाऊ चालेल. गोड तर नाहीये ना? अरे ही लोणची पापड डिलिव्हरी करण्याच्या कारणानेच तर निघू शकलोय ना भाऊ. असली माल तर त्याच्या खाली आहे बघा. अच्छा खाली आहे. एक मिनिट असली मला. ओ आहे आहे बाबा आहे. बापटलाल अरे आत मारा मग सोडे तुम्ही येथे आतापासूनच. ओय मी तर तयार आहे यार. अरे नाही रे ते मी तयारी करायला आलो होतो आम्ही लोक. ओहो मस्त काम चालू आहे. मग? हा हे बघा. ओय बाजारात नवीन ब्रँड आलाय का? अरे बाबा नवीन ब्रँड नाही सोडे. हे बघा हा परफ्यूम आहे. हे बघ हे प्यायल्यानंतर हा असा शिंपडायचा त्याने ते दुर्गंधी आहे ना ती येणार नाही. हे खूप गरजेचं आहे. ओय मग चला तर घरी जाऊया. नवे कोरे कपडे घालूया आणि मग मस्त आपली शार्टीवाली पार्टी करूया. वा 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 वा. माधवी अजून पार्टी सुरू नाही झाली तरी इतकी मजा येते. पार्टी सुरू झाल्यानंतर काय होईल? हो ना खरंच. मी तर शेजार पाजारांच्या लोकांनाही बोलवून घेतलंय पार्टीमध्ये. मज्जा येणार आहे. मी तर आग लावणार आहे. आग. काय ते? आग म्हणजे तशी आग नाही हो. ते म्हणतात ना मी डान्स फ्लोअर वर आग लावून टाकेन आग लावली वगैरे तशा प्रकारे. हा हा तसं तसं. गुपचूप पार्टी मध्ये जेव्हा 2-2 पेग मारू तेव्हा आग तर लागणारच आहे. बस सोडीने गडबड करता कामा नये. सोडी भाऊ काय गडबड करणार आहेत? काय कुठली काय कसली गडबड? कोण गडबड करणार आहे? सोडी भाऊ तो का गडबड करेल?
अरे आताच तुम्ही म्हणालात ना सोडी भाऊ गडबड करतील म्हणून. हा अच्छा सोडी. मला म्हणायचं होतं की सोडी काय उत्साही आहे ना, तो असंच कोणाला नाचता नाचता उचलून घेईल तर कोणाची कंबर लचकून गडबड होऊ नये, तशी वाली गडबड होऊ नये असं म्हणालो मी. म्हणजे थोडं आरामात आणि सावकाश नाचायला पाहिजे. काही नाही हा, आज आरामात वगैरे मस्त फुल टू धम्माल नाचूयात आज. ठीक आहे तर आज आपण सगळे धत्तीन डान्स करूया. हो आज तर पार्टीमध्ये असा डान्स करूया की लोक चक्रावून जातील. काय झालंय हंस, आज एकदम मूड मध्ये दिसताय. अगं मूड तर पार्टीमध्ये जाऊन बनेल. पोपटलालच्या घरी जाऊन पेग लावू. एक सांगू तुम्हाला, तुम्हा सगळ्या जेंट्सना एक मोठंसं थँक्यू म्हणायला हवं की तुम्ही एका दिवसामध्ये सगळी तयारी केली. गुपचूप पार्टीची पण जबरदस्त तयारी केली आहे. मजा येईल, खूप मजा येईल. कोमल तयारी इतकी मस्त झाली आहे की सगळ्यांना खूप मजा येईल. ते तर आहेच. हंस आपण किती लकी आहोत ना की या सोसायटीमध्ये सगळे मिळून पार्टी करतात. नाहीतर काही सोसायट्यांमध्ये तर जेंट्स एकटेच पार्टी करतात. हंस तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. हा बबिता, हाय अय्यर. मला आता तुझीच आठवण येत होती. पार्टीसाठी एकट्याने तयार व्हायचं इच्छाच होत नव्हती. आय एम मिसिंग यू. इट्स ओके अय्यर, मी शक्य तेवढ्या लवकर परत येईन. ओके, तू पार्टी एन्जॉय कर. अरे हो हो. पण हो, मी नाहीये तिथे या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नकोस हं? बाहेर जाऊन कुठे ड्रिंक विंक नको करूस. अरे नाही नाही बबिता, तू हे काय बोलतीयस? तू नाही म्हणून मी इतका दुखी आहे की सोसायटीच्या पार्टीत पण जायची इच्छा नाहीये. कम ऑन अय्यर, तू पार्टीमध्ये जा आणि एन्जॉय कर. ओके, आणि हो प्लीज मला फोटोग्राफ्स पाठव. ओके, हो हो हो. मी तुला पुन्हा फोन करेन. पण बबिता बबिता बबिता, आय एम मिसिंग यू. आय मिसिंग यू टू. ओके, बाय. तुम्हाला एक विचारू, तुम्ही काही मिस करताय? नाहीतर नाही म्हणजे आजच्या 31st पार्टीमध्ये तुम्ही काही मिस तर करणार नाही ना? काय मिस करणार? काहीच मिस नाही करणार. ड्रिंक? मी ऐकलंय की 31st पार्टीज मध्ये यु नो जेंट्स लोकांना प्यायची वगैरे जरा जास्त हौस असते. अरे अगं काय बोलतेस अंजली? अगं मला नशेसाठी काही प्यायची गरज काय? मला तर तुझ्या डोळ्यानेच नशा चढते. रिअली? तारक तुम्ही किती चांगले आहात. अगं चांगली तर तू आहेस अंजली. मी तुझ्यापासून एक क्षण सुद्धा दूर होऊ इच्छित नाही. खरंच? माझी तर इच्छा आहे की तुझ्यापासून 1-2 क्षण नाही, बरेच दिवस दूर राहावं. म्हणजे प्यायचंच नाही, खायचं पण स्वातंत्र्य मिळेल. तारक तसं काय म्हणता? आज आपली जोडी एकदम परफेक्ट वाटते. अरे सुपर हिट. काय कपडे सिलेक्ट केलेस. थँक्यू. ओय यार काय कमाल आहे. किती ब्युटिफुल दिसतेस यार तू. रोशन तू सुद्धा अगदी प्रिन्स सारखा हँडसम दिसतोयस. ओह, सोनिये ते काय ना आज पार्टी आहे ना म्हणून मी खूप जास्त खुश आहे. ओय संध्याकाळी भिडणार जामशी जाम. शू बोलला भिडणार जाम. अगं काय ना सोनिये, अगं पार्टीमध्ये इतकी मस्ती होईल की मस्तीचा होईल ट्रॅफिक जाम असं म्हणतो यार. ते तर छेज आहे. अच्छा रोशन मी 2 मिनिटात आले. 2 मिनिट ओय सोनिये लवकर ये यार. तू असंही खूप ब्युटिफुल दिसतेस. होय 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 होय. ओहो ओय मर्जिंदर सिंग. ओय ऍडव्हान्स मध्येच हॅपी न्यू इयर तुला आणि तुझ्या कुटुंबाला. भाऊ सेम टू यू. काय हालवाल यार. यारा कुठे आहेस तू? ओय आज 31st आहे यार. ये पार्टी शार्टी करूया. ओ यारा ओय तू लेट केलंस यार. ओय पण काय झालं? ओय आज तर माझी सोसायटीमध्येच 31st ची पार्टी आहे. ओय यारा सोसायटीची पार्टी काय पार्टी असते का? अरे मित्रा तू वाघ आहेस वाघ. ओय ढाण्या वाघ. अरे घासपूस असलेल्या पार्टीमध्ये काय खाणार पिणार यार तू? अरे यार इकडे ये, आपण पार्टी करूया, बांगड्या करूया, ओय पटियाला पेग मारूया. ओय घासपूस वाली पार्टी तर सोसायटीमध्ये होणार आहे. आम्ही गोकुळधाम सोसायटीचे सगळे मित्र आमच्या खास मित्राच्या पोपूच्या घरी जोरदार सिक्रेट शार्टी वाली पार्टी करणार आहोत. ओय क्या बात है यारा. बल्ले 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 बल्ले. ओ एक मिनिट. ओ यार रोशन वहिनीला कळालं तर. ओय असं कसं कळणार यार. तसंही माझी डार्लिंग रोशन खूपच भोळी आहे. ती खाली सोसायटीमध्ये सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करेल आणि आम्ही सगळे मित्र पोपूच्या घरी आमची खास शार्टी वाली पार्टी एन्जॉय करणार. ओय क्या बात है यार. बल्ले
बल्ले बल्ले बल्ले खुश केलंस यार. अय मनजिंदर सिंग, पुढच्या वर्षीची पार्टी तुझ्या सोबत. चंगा सस्त्री अकाल. आजोबा रेडी, या बाजूला वळा. वाव आजोबा, तुम्ही तर खूप मस्त दिसताय. एकदम सुपर स्मार्ट दिसताय. मस्त दिसताय आजोबा. त्या पुढा बेटा हे कसले कपडे घातलेस तुम्हाला? हो आजोबा, तुम्ही सुपर स्मार्ट दिसताय. बघा, आजच्या पार्टीमध्ये तुम्हीच धमाल करणार आहात, हा ना? हो टपुडा, आजची पार्टी अविस्मरणीय बनवून टाकूया. हो आजोबा, एक सांगू का? मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखे आजोबा मिळालेत. अरे तुझ्याहून जास्त लकी तर मी आहे बाळा, जे मला तुझ्यासारखा नातू मिळाला. जो नातू कमी आणि मित्र जास्त आहे. आजोबा चला, मी खाली जातो. तुम्ही पटकन खाली या. ओके, सगळेजण खाली आले असतील. हो जा 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 बाळा जा. लवकर लवकर या आजोबा. हो हो हो. जेठ्या, रे जेठ्या, तयार झालास की नाही? अरे बाबा किती वेळ. दया हा? तयार. हा? चल चल, बापूजी बोलवतायत. चल. काय? अगं काय नाही, काय झालं? बापूजी बोलवतायत. चल. अहो, मला असं बापूजींसमोर जायला जरा लाज वाटते. अरे ए जेठ्या, बापूजी, मी तर तयार आहे. ही दया. काय झालं सुनबाईला? बापूजी बापूजी, अगं दया बघ, बापूजींनी पण मस्त पार्टीवाले कपडे घातले आहेत. हो सुनबाई कुठे? ती बापूजी ती लाजतीये तुमच्या समोर यायला. ते पार्टीवाले कपडे घातलेत ना, तर अरे अगं सुनबाई, अगं त्यामध्ये लाजायचं काय? अगं सुनबाई, तू तर माझ्या मुलीसारखी आहेस. ये ये, तू बाहेर ये. ये. अरे वा वा वा, किती गोड दिसते माझी टिकरी. हा वा, सगळे कपडे तुला शोभून दिसतात. थँक्यू बापूजी. हा. चला जावई बापू, खाली जायचं. जावई बापू, अरे ही माझी मुलगी आहे तर तू माझा जावई झालास ना. चला चला खाली जाऊया. चला चला. ओहो, आज तर बापूजी अगदी चांगल्या मूड मध्ये आहेत. बहुतेक आमची खुफिया पार्टी आज सुपरहिट होणार आहे वाटतं. ओहो, क्या बात आहे. सोनिये, अगदी फर्स्ट क्लास डेकोरेशन. अगदी तुझ्यासारखेच नाही का? तर चला, वेलकम यू ऑल कमाल पार्टी जी होणार आहे धमाल. सुखाची आणि मस्तीची घेऊन आलीये मी गोळी. सुखाची आणि मस्तीची घेऊन आलीये मी गोळी. माझं नाव आहे डीजे डॉली. खूपच छान नाव आहे ना. तर बघा, आज आपण 2014 ला करणार आहोत बाय, पण 2015 ला लेट्स वेलकम द स्टार्स ऑफ गोकुलधाम सोसायटी.
तर हे बघा, सगळे एवढे सुंदर आणि रापचिक दिसतात आपल्या गोकुळधामचे स्टार. सगळ्यात पुढे उभे आहेत मेहता साहेब आणि अंजली वहिनी, सोडी भाऊ आणि रोशन वहिनी. हे आहेत आपले प्रेमळ जेठाजी आणि दया वहिनी. आणि आपले अगदी मायकल जॅक्सन सारखे चंपक काका. अरे बाप, भिडे भाऊ आणि माधवी वहिनी सुद्धा आहेत. किती कमालीची गोष्ट आहे. टाळ्या मित्रांनो, टाळ्या. मस्त. आणि हे आहेत पोपटलाल आणि त्यांची छत्री. टाळ्या टाळ्या. एक्सक्यूज मी. पोपटलाल, पुढे जायचं नाहीये. आणि आता आपल्या सुपर क्यूट अय्यर भाऊंसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हे आहेत आपले हाती भाऊ आणि कोमल वहिनी, बागा भाऊ आणि आपली टूबी वहिनी बावरी वहिनी सुद्धा किती सुंदर दिसतीये. टाळ्या होऊ देत मित्रांनो. अब्दुल भाऊ आदाबर्ज है. आणि आपली खट्याळ टप्पू सेना. आज काय खट्टाळपणा करते बघूयात आपण. मित्रांनो, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. माझं बाळ किती गोंडस दिसतंय ना. पण तू आज त्या गोंडस बाळाची मम्मी दिसत नाहीये. अरे वा, एक गोष्ट तर म्हणावीच लागेल. आज सगळे वाटतात अगदी पोपट आणि मैना. पण अय्यर भाऊ सोडून बबिताजी नाहीयेत, म्हणून अय्यर भाऊ थोडेसे नाराज दिसतायत ना. ते ऍक्टिंग करत आहेत नाराज होण्याची. पत्नी बाहेरगावी गेल्यावर पती नाराज थोडीच होत असतो, आनंदी होत असतो. काय? चेष्टा करतोय. होळी आहे, तू भोळी आहे. अय्यर भाऊ, हं? आज तुम्ही एकटे आहात तर मुळीच दुःखी होऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा. थँक्यू दया वहिनी, थँक्यू. मित्रांनो, तुमच्या गोकुळधाम सोसायटीची एक स्पेशालिटी आहे. विचार करताना काय, अहो तुम्ही सगळे नेहमी एकत्र असता, एकजूट होऊन राहता. आणि हीच सोबत जी दुःखाला करते अर्धी आणि सुखाला करते जास्त, खूप जास्त. तर आज आपण करणार आहोत धम्माल पार्टी. कारण आजच्या पार्टीत होणार नाही कंजूसी, कारण ह्यात आहे डॉली आणि होणार फुल टू धमाल, फुल मस्ती. तर कमॉन मित्रांनो, आज आपल्या सगळ्या कामांना बाजूला सारा आणि प्रत्येक क्षणाला आनंदाने साजरे करा. आज म्युझिक थांबणार नाही आणि सोबत तुमचे पाय सुद्धा. हात सुद्धा थांबणार नाहीत. नाचता नाचता. चला तर मित्रांनो, डोंट वेस्ट मोर ऑफ युअर टाइम. लेट्स डान्स विथ डीजे डॉली. कारण आज सगळे करणार आहेत लेट्स मूव्ह इट, लेट्स मूव्ह इट, लेट्स मूव्ह इट, लेट्स मूव्ह इट. तर चला मित्रांनो, कसली वाट बघताय, सगळे डान्स फ्लोअर वर या आणि नाचायला लागा. भिडे, सगळी तयारी झाली आहे ना? ए बाबा, हे सगळं दिसत तर आहे. एवढी चांगली तयारी तर केलेली आहे. आणखी कसली तयारी हवी आहे तुला? बापूजी तो दुसऱ्या तयारीविषयी बोलतोय. हं? दुसरी तयारी? हा, ते म्हणजे हे नाचल्यानंतर सगळ्यांना भूक लागेल ना, तर जेवणाची तयारी आहे ना. हा हा, मी तेच सांगत होतो. म्हणजे गार्डन मध्ये रेडी आहे सगळं. हा, नाचा नाचा. काय भिडे तू पण. अरे भिडे भाऊ, भिडे भाऊ. हो मनोज भाऊ, मी आलोच. अरे तुम्ही आलात. किती मस्त अरेंजमेंट केली आहे तुम्ही. थँक्यू. ते तुम्ही लोणचं पापडाचं पेमेंट घेऊन आलात ना? हो, आणलंय ना. थँक्यू. पण हे बघ, यावेळी हरवू नकोस. हा,
जर यावेळी मिसप्लेस झाला ना तर तिसऱ्यांदा चेक नाही देणार मी. तुमचं पेमेंट गेलं म्हणून अहो समजा. नाही नाही असं काय बोलताय तुम्ही. ते पहिल्यांदा कसं काय चुकून मिसप्लेस झालं मला माहित नाही. अशा बाबतीत मी खूप पर्टिक्युलर आहे. पण थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पार्टी एन्जॉय करा ना. पार्टी हो. एन्जॉय हा हितेश बाय. अरे वा भिडे, वर्षाच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मीची कृपा झाली तुझ्यावर. बोला गणपती बाप्पा. अरे लक्ष्मी मैया की जय नाचा. सॉरी. देठालाजी, थँक्यू देठालाजी, तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. तू जास्त बोलू नको, फक्त नाच. आणि बागा, हा शेठजी, नट्टू काका कुठे नाचत आहेत? उंडई गावात. हा? ते काय ना शेठजी, ते उंडई गाव पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर 31st ची पार्टी करताय ना, तर संपूर्ण गावाने मिळून नट्टू काकाला चीफ गेस्ट बनवलंय. ओहो. त्यामुळे त्यांना अचानक उंडई गावी जावं लागलं. अच्छा अच्छा अच्छा. नाचा नाचा नाचा. नाचा नाचा. ओ शुक्रिया हम दिल से अपने मानते हैं आज, आपने ही दिया है हमको हंसी खुशी का ताज. खुशी बांटना आदत अपनी उस पे हमको नाज, जीवन के हर गीत पे छेड़े हम मस्ती का साज. अरे हंसना और हंसाते रहना है जीवन का सार, ऐसे ही बरसाते रहना यारो अपना प्यार, अरे ऐसे ही बरसाते रहना यारो अपना प्यार. अरे वा मजा येते. ओय, आजची संध्याकाळ आपल्या कमाल प्रेमळ मैत्रीच्या नावावर. बरोबर आहे. आज आपण पार्टीसाठी खूप मेहनत घेतली आहे, तर एक डान्स त्या मेहनतीचा. ओय, आजची पार्टी तर सुरू झालीये. आता जाऊन आपली वाली पार्टी शार्टी सुरू करूया. हो बरोबर. पोपटलाल प्लॅन नुसार भांडण सुरू. अरे बाबा, असं कसं सुरू करू? काहीतरी कारण तर पाहिजे ना. एक काम करा, तुम्ही सगळे नाचा, मी कारण घेऊन येतो. हर मुश्किल में साथ रहकर रंग जमाया है, नोक झोंक और प्यार से अपने सबको हंसाया है. प्यारा सा परिवार अनोखा अपना गोकुल धाम है, अपने आप में यारो ये तो छोटा हिंदुस्तान है. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने यार. ओय जेठाप्रा, ओय कारण मिळालं का? हो हो. ओय नाही नाही, हे नाही. वर जाऊन तिथे पिऊया मस्त पैकी. अरे हे असेल भांडणाचं कारण. ओय जेठाप्रा, तू तर ग्रेट आहेस. हे कारण कसं काय बनेल? तू बघत राहा कसं होतं भांडणाचं कारण. ओय येस. हॅलो हाय. काय झालं अय्यर भाऊ, एकटे एकटे नाचतायत ते? ते काय बबिता नाही आहे ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत नाचतो. अच्छा. पोपटलाल. पोपट अंकल, डीजे डॉली तुम्हाला डान्स करायला बोलवते. चला चला अरे, लवकर चल चला. चल चल मग. जेठालाल, तू हे काय केला? अहो तुम्ही कशाला भांडण करताय? पोपटलाल सोबत भांडायचं ठरलं आहे ना, तुम्ही भांडण करू नका. हे अरे, पण शांत हे- बसा. अरे हा पोपटलाल पण ना. ऐसे ही बरसाते रहना यारो अपना प्यार. आशीर्वाद प्रभु का सब पे बरसे अपना प्यार. ऐसे ही बरसाते रहना यारो अपना प्यार.
पोपटलाल तू डान्स काय करत बसलाय? तुला भांडण करायचंय, भांडण. भांडण? कसलं भांडण? भांडण नाही, मी म्हणालो रगडा रगडा. रगडा? भिडे मास्तर पार्टी मध्ये रगडा पॅटीस पण आहे? अरे बाबा, हो हो रगडा पॅटीस आहे, खूप आहे, खूप आहे. फक्त आणखीनच हो हो बरोबर बरोबर. नाचा नाचा. पोपटलाल, पोपटलाल, पोपटलाल. हे काय केलंस तू जेठालाल? हे काय केलंस तू? सॉरी. अरे भाऊ काय झालं? पोपटलाल, जेठालाल काय झालं? अरे काय यारो, झालं? का भांडण करताय? असे ओरडताय कशाला? काय झालं पोपट भाऊ? दया, मी जाणून बुजून नाही केलं, ते चुकून झालं. सॉरी. सॉरी? काय सॉरी? असं कोणी थेट तोंडावर कोल्ड्रिंक फेकतं का? ही पार्टी कॅन्सल, कॅन्सल ही पार्टी. अरे वाह पोपू वाह, तुसी ग्रेट हो. अरे सोडी. अरे काय सोडी काय सोडी जरा ये सोडी, इथे पोपटच्या तोंडावर कोल्ड्रिंक पडलाय आणि तू हसतोयस. तुला मजा येते? अरे नाहीतर काय, ही हसण्याची गोष्ट आहे का? मी आता इथे 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही. मी चाललोय. पोपटलाल, अरे जा आता. अरे पोपटलाल जाऊ दे आता, झालं चुकून झालं, जा विसरून जा. नाही, आज मी नाही थांबणार. आणि यापुढे सोसायटीमध्ये कोणतीच पार्टी होणार नाही. भिडे, हे तुझं कसं मॅनेजमेंट आहे? असं कोणी तोंडावर कोल्ड्रिंक फेकतं का? अरे पण तू मला का बोलतोयस पोपटलाल? मी काय केलं? मी थोडीच तोंडावर कोल्ड्रिंक फेकलंय. आणि माझ्याकडून सुद्धा चुकून झालाय, मी जाणून बुजून थोडीच केलंय. सॉरी भाऊ. पोपट भाऊ असं नका करू, पार्टी सोडून नका जाऊ प्लीज. माफ करा दया वहिनी, मला तुमचा शब्द टाळायचा नाहीये, पण माझी इच्छा नसतानाही मला तुमचा शब्द टाळावा लागेल. कारण जेठालालने जी गोष्ट केलीये त्यामुळे माझी पार्टी करण्याची मुळीच इच्छा होत नाहीये. अरे सॉरी. अरे पोपट भाऊ, अरे पोपट भाऊ ऐका तरी, जाणून बुजून नसेल टाकलं, चुकून झालं असेल. मोठ्या मनाने माफ करा. हे काय केलं तुम्ही टपूचे पप्पा? सॉरी, ते काय की मी जाणून बुजून तर नाही केलं, चुकून झालं. पण माझी चूक आहे तर मी त्याला सॉरी बोलून समजावून परत घेऊन येतो. ओय जेठाब्रा, मी सुद्धा सोबत येतो. ओय समजा पोपूने तुझं नाही ऐकलं तर मी त्याला समजावतो. हा हो एक चल. मिनिट, एक मिनिट. देव करो आणि तुझं नाही ऐकलं तर माझं समजावणं गरजेचं आहे. नाही म्हणजे सोसायटीची पार्टी आहे ना, तर सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी होण्याच्या नात्याने मी त्याला समजावणं जास्त गरजेचं आहे. काय की सोसायटीचे सगळे मेंबर्स पार्टीमध्ये असले पाहिजेत ना. आणि तो तर कमिटी मेंबर आहे, तर मी सुद्धा हो आहे. चल. आत्माराम, तुझंही त्याने ऐकलं नाही तर मी समजावतो. पोपटलाल माझा शेजारी आहे, आम्ही दोघे सेम विंग ब्रदर आहोत, तर तो माझं नक्की ऐकेल, त्यामुळे मी सुद्धा येतो. हो ठीक आहे. हो, हो, चला. अरे एक मिनिट. मी काय म्हणतो की जर पोपटलाल देवाच्या कृपेने तुमचाही ऐकला नाही तर पोपटलाल पत्रकार माणूस आहे आणि लेखक या नात्याने मी साहित्याचे दाखले देऊन त्याला मनवण्याचा प्रयत्न करेन, तर तो माझा ऐकेल, त्यामुळे मी सुद्धा येणं गरजेचं आहे. अरे हा, एक चला, मिनिट थांब. अरे आता सगळे चालले तर मी सुद्धा येतो समजवायला. हाती भाऊ, तुम्ही कशाला 2 मजले चढता? तुम्ही थांबा. अरे तुम्ही तर गोष्टी ट्विस्ट आणताय.
म्हणजे सगळे चालले तर असं नको व्हायला की पोपटलालला मी दिसलो नाही म्हणून तो नाराज होईल की सगळे मला समजवायला आले पण हाती भाऊ नाही आले. जाऊ द्या, मी नाही येत, त्यामुळे मी सुद्धा येतो. हा जेठालाल येऊ दे ना, येऊ दे. चला चला चला. नाही, मला वाटलं 2 मजले. जेठाभाऊ बॉस, आता आपलं भांडण नको व्हायला. नाही नाही नाही, चला चला अरे बाबा, जायचंय तर लवकर जाणार सगळ्यांनी. पप्पा, मला असं वाटतंय की तुम्ही सगळे राहू द्या, आम्ही सगळ्या लेडीज तिथे जाऊन पोपट भाऊंना समजावतो. हो जेठा भाऊ, दयावहिनी बरोबर बोलतायत. त्यांचं तुमच्याशी भांडण झालंय तर कदाचित तुमचं म्हणणं ऐकणार नाही. आम्ही सगळे समजावून घेऊन येतो ना. आणि जेठा भाऊ, आम्ही गेलो ना तर आमच्याशी जास्त वादही नाही घालणार. बरोबर हो ना? अरे नाही, हे बघा, चुकी माझ्याकडून झाली आहे तर सॉरी बोलणं माझं कर्तव्य आहे ना. आणि दुसरं असं की जोपर्यंत मी त्याला समजावून पार्टीत परत आणत नाही, मी पार्टीची मजा व्यवस्थित घेऊ शकणार नाही ना. त्यामुळे मला जावं लागेल, प्लीज. नाही नाही नाही, जेठालाल बरोबर बोलतोय, त्याला माफी मागू द्या. आणि त्याने आमचंही नाही ऐकलं तर तुम्ही सगळ्यांनी यावरती त्याला समजवायला, हो की नाही? हा, अगदी बरोबर आहे. भिडे अगदी बरोबर बोलतोय. तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका, आम्ही पोपटलाला समजावतो, तुम्ही पार्टी एन्जॉय करा. हो, चला, चला. येतोय मला. अरे काय अरे बाबा, पोपटलाल ऐक रे आमचं. सॉरी फ्रेंड्स फॉर सॉरी इंटरप्शन्स, पण आजचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, तर प्लीज याला भांडण करून गमावू नका. चला मस्ती करूया. लेट्स डान्स विथ डीजे डॉली. कम ऑन एवरीवन. चला चला चला. आपला प्लॅन सक्सेसफुल. आपल्या पोपूने जेठाप्रासोबत काय मस्त भांडण केलं. भांडण हे केलं. अगदी अगदी खरं काय भडकला आहे तो. भडकली ठीक आहे, त्यांना करू द्या 31st ची पार्टी. आपण वरती जाऊन करूया आपली सिक्रेट पार्टी. अरे या पोपटलालने दरवाजा बंद का केला आहे? नाराज आहे ना. अरे पोपटलाल, लवकर दरवाजा उघड म्हणजे आम्ही लवकरात लवकर बोटल उघडू शकू. अरे घाई कर भाऊ, टाइम वेस्ट होतोय. नाही उघडणार दरवाजा. अजूनही ऍक्टिंग काय करतोय भाऊ? पोपटलाल ऍक्टिंग बंद कर. मी काही ऍक्टिंग करत नाहीये. मी जेठालालवर खरंच रागावलोय. माझ्या घरी कोणती सिक्रेट पार्टी होणार नाही. पार्टी कॅन्सल. अरे 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 पोपटलाल, अरे अरे भाऊ, पण तू माझ्यावर का रागावलाय? मी काय केलंय? आपलं तर ठरलं होतं ना भांडण करायचं म्हणून. पोपटलाल, काय केलं? काय केलं? पोपू, भांडण करायचं होतं तर पायावर पाय द्यायचा होता. हळूच धक्का मारायचा होता मला. सरळ तोंडावर कोल्ड्रिंक फेकलं. अरे बाबा, मी तर तुझ्या छत्रीवरच कोल्ड्रिंक टाकणार होतो, पण मलाच धक्का लागला म्हणून चुकून छत्री ऐवजी तुझ्या कपाळावर पडलं. पोपटलाल, अरे ते सगळं मला काही सांगू नका. माहितीये सगळ्यांसमोर माझी किती लाज गेली ते. माझ्या घरात अजिबात सिक्रेट पार्टी होणार नाही. पार्टी कॅन्सल. ओय मित्रांनो, पोपू अगदी खरं बोलतोय. ओय, जर याची इच्छा नाहीच आहे तर आपण याला फोर्स नको करायला. एवढी लाज गेली याची त्या पार्टीमध्ये. पोपू, तुला आपली शार्टीवाली पार्टी नाही करायची आहे ना? मग नको करू. ओय, चला 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 चला. हा, चला चला, मस्त मस्त, एकदम मस्त. अरे 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 उघडा दरवाजा, उघडा. अरे दरवाजा उघडा. अरे काय माझ्या घरातून मलाच बाहेर काढलं? अरे बाबा, तुला आपली शार्टीवाली पार्टी करायची नाहीये ना, म्हणून तुला तुझ्याच घरातून बाहेर काढलं. आता तू एक काम कर, खाली मोकळ्या हवेत जाऊन पार्टी कर. अच्छा ठीक आहे, मी खाली मोकळ्या हवेत जाऊन पार्टी करतो आणि तुमचं रहस्य सगळ्यांना सांगतो. अरे, मी खरंच चाललोय. हा, अरे काय करतोयस पोपटलाल? पोपटलाल काय करतोय? सर ऐक ना बाबा, किती दिवसांनी पार्टीचा प्लॅन ठरलाय आणि तू आहेस की त्याला खराब करायला बघतोयस बाबा. काय चाललंय? नाहीतर काय, पोपटलाल अजून कोणालाही शंका आली नाहीये. इथे मजा करूया आणि खाली जाऊन आणखी मजा करूया.
हो पोपटलाल, अशी संधी सारखी सारखी नाही मिळत, विचार कर. पोपटलाल कसला विचार करतोय? ठीक आहे, सुरू करा आपली सिक्रेट पार्टी. मान्यता आहे. पोपटलाल या विजय असो. चिअर्स असो. Cheers असो. पोपटलाल या Cheers cheers असो. अय्यर भाऊ, सगळ्यांसाठी पटकन ग्लास भरा. काय सगळ्यांसाठी ग्लास भर? मी काय बार टेंडर आहे? अरे अय्यर भाऊ, मित्रांसाठी ग्लास भरल्याने कोणी लहान होतं का? अरे उलट यामुळे एकमेकांमध्ये प्रेम वाढतं. सोडा सोडा, मी भरतो ग्लास सगळ्यांसाठी. अरे सोडी भाऊ, अरे बाटली तर दे ना मला ओय पटकन. आता देतो. ओय तिथे समोरच ठेवलंय बाटली. ओय मज्जा येईल, मज्जा येईल. आज पहिल्यांदा पोपटलालच्या घरातून कुठला तरी प्रोग्राम काही नको. हे सगळ्या बाटल्या एकदम कशाला काढल्यास? एक एक करून काढायच्यास ना. सॉरी, अख्खी रात्र आपल्याला पार्टी करायची आहे. अरे बाबांनो, जरा कमीच प्या. हा, घर माझं आहे, साफसफाई मलाच करायची आहे. हो ते आहेच. हा ते तर आहेच. हो 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 भाऊ हो. अरे एक मिनिट. बाटली उघडण्यापूर्वी मी जरा बाल्कनीमध्ये जाऊन बघतो की खाली नेमकं काय चाललंय. हो बघा बघा पटापट. बघा बघा. सगळं ठीक आहे, आता बाटली उघडणार. तारक, तुम्ही तिथे काय करताय? हा फक्त बघायला आलो होतो अंजली, पार्टी कशी सुरू आहे, तुम्ही मजा करताय की नाही करत आहात? हा काय झालं? पोपट भाऊ खाली यायला तयार झाले? तेच तर आम्ही समजावतोच आहे, थोडस बाकी राहिलंय, बस त्याला मनवतो आणि घेऊन येतो खाली. हा मजा करा, तुम्ही मजा करा. काय? मजा करा. घ्या 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 बाबांनो. अरे वा, बर्फ. हो मग. घरात फ्रीज पण आहे. हो हो, 2 दरवाजेवाला. हो 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 हो, 2 दरवाजे असलेला फ्रीज हा पोपटलाल. लग्नाआधी बायको सोडून सगळं आणून ठेवलंय हा. नाही नाही, असं काही नाहीये. खरं म्हणजे त्या फ्रीजचा दरवाजा आहे ना, तो मधून तुटलेला आहे, म्हणून 2 दरवाजे झालेत. अरे वा, झाली सगळी तारीख. क्या बात आहे. सोसायटी कंपाऊंडची पार्टीची काय खबर आहे? काळजी करू नका, घाबरण्याचं काही कारण नाही, खाली सगळे मजेत आहेत एकदम. हा चला चला मग सुरू करा. चला. 2 मिनिटं थांबा, मी पटकन घरी जाऊन येतो. अरे बाबा, इथे पण बाथरूम आहे ना? अरे बाबा जेठालाल, काय बोलतोयस? बाथरूम तर असेलच ना. अरे, मला बाथरूमला नाही जायचंय. थोड्या वेळापूर्वी मला लोणचं आणि पापडाचं पेमेंट आलंय चेकने. ते फक्त घरी जाऊन ठेवून येतो. अरे बेडे, तू काय बोलतोयस? तुला घरी जायचंय? अरे काही सेकंदासाठी मी बाल्कनीत गेलो तर मला प्रश्न विचारले सगळ्यांनी. आता तू गेलास तर सगळे तुला विचारणार नाहीत की पोपटलाल तयार झाला का, काय झालं, बाकी लोक कुठे आहेत, काय करतायत, काय उत्तर देणार तू? आणि तू तर नीट खोटं पण बोलू शकत नाहीस. हो ते पण- मला दे भाऊ, मी ठेवतो सांभाळून. नाही, राहू दे इकडे सेफ आहे. काय करतो? अरे बाबा भिडे, कितीचा चेक कितीचा आहे? अरे, ते खूप जास्त म्हणजे एक मिनिट, असं बोलण्यात वेळ घालवू नका. आजचा एक क्षण महत्वाचा आहे. येस. वा, काय बोललात अय्यर भाऊ. एक एक क्षण किमती आहे. सोडी भावा, तू काही बाटली घेऊन आलाय. मला तर ही बाटली बघूनच काहीतरी झालंय. मग जेठालाल घेणार ना? काय हो? सॉरी. चल भाऊ, हा, आता चला, लवकर चला, भर चला, ना. चला, चल होय, होय. हा. कोण असेल? आता अजून कोण शिल्लक आहे? अरे बाबा, लवकर दरवाजा उघडो. 2 बाजूला सोडून दमलोय मी. ओ हो, हाती भाऊ. हाती भाऊ आहेत. अय्यर भाऊ, दरवाजा उघडा. जेठालाल, ओय काय तुम्ही पण? ओय मी दरवाजा उघडतो. कमाल करतात यार. प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे अय्यर. ओय वेलकम. अरे या अरे या. या. बस अरे हाती, खुर्ची घ्या तुम्ही. हा, बसा इकडे. सॉरी हा. झाली पण पार्टी. अहो तुमचीच वाट बघत होतो, तुमच्याशिवाय कशी पार्टी करणार हाती भाऊ? चला, आता कोरम पूर्ण झाला. हाती भाऊ पण आलेत. आता ग्लास भरा बाबा, लवकर ग्लास भरा. ओय चला मित्रांनो. अरे वा, कोरम पण आहे, रम पण आहे, म्हणजे संधी पण आहे आणि वातावरण पण. चला ग्लास भरा.
ओय मित्रांनो, आपली आजची ही खास चार्टीवाली पार्टी आपल्या मैत्रीच्या नावावर, बरोबर आहे. आपल्या सगळ्यांच्या एकतेच्या नावावर आणि आपल्या गोड गोड गोकुळधाम सोसायटीच्या नावावर. आता सगळे तर आले तर आता कोण बाकी आहे? कोण असेल यावेळी? मी 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 पाहतो हं. हा बघ बघ बघ. काय झालं? ओय, पप्पू काय झालं? अरे अरे काय झालं? काय झालं? काय झालं? बोल ना, पप्पू कोण आहे? अरे काय करतोयस? काय झालं बाबा? कोण आहे बाहेर? 1 मिनिट मी पाहतो. अरे काय कोण आहे? बाजूला हो, बाजूला हो. अरे जेठालाल सांग तरी कोण आहे? जेठालाल? अरे जेठालाल, अरे बाबा काय झालं? सांग कोण तर आहे? बाबा कोण आहे? कोण? अरे काहीतरी बोल बाबा, काहीच कळत नाहीये. कुठल्या भाषेत बोलतोय हा? अरे काय बोलतोयस तू? बापूजी, चला 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 व्हायचं. लपा, लपा, लपा. ओय, ओय. अरे बापू, वाचो. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, काय एक झालं? मिनिट. काय झालं? अरे तुम्ही असे का पळताय? अरे आपण अजून प्यायलो नाहीये, कुठला गुन्हा नाही केलाय आपण. मग आपण कसे पकडले जाणार? विचार करा. बरोबर आहे. पण हे सगळं लपवावं लागेल ना. हो, मग लपवा ना, लपवा, लपवा. होय होय, चला चला चला. लवकर लवकर. अरे लवकर, अरे पोपटलाल, तू चिडलेला आहेस. तू तोंड फुगवून बस. बापूजींना वाटलं पाहिजे की तू नाराज आहेस. हो, हो, हो. कसा बसू कसा बसू असा बसू असा 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 बसू कसा बसू असा 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 बसू. अरे जसं बसायचंय तसं बस, पण चिडून बस. तुझ्या लग्नाचा फोटो अल्बम बनवायचा नाहीये बाबा. का फेकू परत कोल्ड्रिंक तुझ्या तोंडावर फेकू परत. नाही 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 नाही, मी बसतो असं बसतो. हा असं बसतो. अरे फक्त चिडायचंय, पण व्यवस्थित चिडायचंय, कारण बापूजी हुशार माणूस आहे भरपूर. जर त्यांना जराही शंका आली तर आपण पकडले जाऊ. हा आधीच सांगतो. हा, शुभ शुभ बोला मेहता साहेब, शुभ शुभ बोला. देवा माफ कर बाबा, सॉरी. अय्यर भाऊ, दरवाजा उघडा. अरे प्रत्येक वेळी तू मला का काम सांगतोस? तू काय मला पगारावर ठेवला आहे? मेहता साहेब, तुम्ही उघडा. अरे मी कसा उघडू शकतो जेठालाल? मी कसा उघडू शकतो? भिडे, तू सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी इथे असताना मी दरवाजा कसा उघडू शकतो? काही पद्धत वगैरे काही असतं ना. अरे इथे कसला आलाय मरायला प्रोटोकॉल? अरे पद्धत सोडा, दरवाजा उघडा. मी कशाला जेठालाल? हादी भाऊ उघडते. मी का उघडू? हा म्हणजे संकटात डॉक्टर बोलतो ना आपण. आता संकट आहे. जा, हा, जा, जा. अगदी बरोबर. हे बघ पोपटलाल, हे तुझं घर आहे. कायद्याने तुलाच दरवाजा उघडावा लागेल. अरे हाती भाऊ, मी कसा दरवाजा उघडू शकतो? मी रुसून बसलोय ना. ओय मित्रांनो, हे बघा, मी रुसलो नाहीये. मी सेक्रेटरीही नाहीये आणि मी डॉक्टरही नाहीये. मी रोशन सिंग सोडी आहे आणि मी जाऊन दरवाजा उघडतो. हो, जा 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 जा. उघडू? 1 मिनिट. अरे भाऊ, तू रुसलेला वाटत नाहीये बाबा. जरा नीट रुस ना. का? हे असं वाटतंय की तू टीव्ही बघायला बसलायस. 1 मिनिट, बाजूला हो. हे आता बरं आहे का? हो ठीक आहे, ठीक आहे ना. हा बरोबर बरोबर. आता उघडू? अरे भाऊ, अरे झपटला. बापूजी, ओय, आता ओय, चल ना. अरे बघा काय बघा, करतो? बापूजी आलेत, बापूजी आलेत, बघा अरे, बापूजी आलेत. बापूजी, तुम्ही इथे काय झालं? अरे काय काय झालं? कधीपासून बेल वाजवतोय? कोणी दरवाजा का उघडत नव्हतं? कधीपासून बेल वाजवत होता? नाही, एकदाच बेल वाजली आणि आम्ही ते ऐकली पण. आणि ऐकल्यानंतर लगेच हा सोडी दरवाजा उघडायला गेला, नाही का? हो 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 बापूजी, एकदाच ऐकली. ए डब्या,
ही तुझी बेल बदल नाही तर फ्यूज बदल, दोन्ही पैकी एकच प्रॉब्लेम आहे. हो बरोबर आहे तो बदलेल बापूजी. पण बापूजी तुम्ही 2 मजले चढून वर येण्याची तकलीफ का घेतली? बरोबर आहे. अरे बाबांनो, ज्या कारणासाठी तुम्ही वर आलाय त्याच कारणासाठी मी वर आलोय. ओय वा वा बापूजी, वा वा, बसा बसा, या बसा. सोडी नाहीये बापूजी, इथे बसायला आलेले नाहीयेत. मग कशासाठी आलेत बापूजी? अरे बाबा, मी हे बघायला आलोय की या डब्याचा राग गेलाय की अजून रुसून बसलाय. नाही बापूजी, बघा ना, अजून रुसून बसलाय. बघा तरी. ए पोपट्या, काय असं मुलींसारखा रुसून बिसून बसलायस? चल बाबा, चल खाली पार्टीमध्ये चल. आणि हो, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. तुझ्यासाठी स्थळ आलंय. काय खरंच? मुलीच्या आई वडिलांना मी तुझा नंबर दिलाय. आता त्यांचा फोन येईल, जरा त्यांच्याशी प्रेमाने बोल. रागात उगाच काहीतरी बडबडत बसू नकोस. अहो बापूजी, तुम्ही काळजीच करू नका, मी अगदी नीट बोलेन त्यांच्याशी. वा वा पोपटलाल, हे तर कमाल बातमी आहे. असं वाटतंय की येणारं वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. येणाऱ्या वर्षात जर माझं लग्न झालं ना, तर मी संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला सिक्रेट पार्टी देईन. कुठली पार्टी? सिक्रेट म्हणजे सरप्राईज पार्टी. या पोपटलालला हे म्हणायचं आहे की तो आपल्या गोकुळधाम सोसायटीला एका अनोळखी ठिकाणी घेऊन जाऊन तिथे सरप्राईज पार्टी देईल. हेच म्हणायचं होतं ना तुला पोपटलाल? हो हो हो, हेच म्हणायचं होतं मला. थँक्यू जेठालाल, थँक्यू. अरे भाऊ, मला कशाला थँक्यू म्हणतोयस? स्थळ बापूजी घेऊन आले तर त्यांना थँक्यू म्हण. थँक्यू बापूजी, थँक्यू. चला आता ते थँक्यू बिंक्यू सोडा. चला सगळ्यांनी खाली पार्टीला जाऊया. चला. तुम्ही सगळे चला, मी येतो. हा सोडी म्हणजे पोपूला घेऊन येतो ना. पण पोपट तर आपल्या सोबतच येतोय ना. ओय पोपू, ओय तोंड धुवायचं नाहीये का शॉवर खाली? तोंड कमाल करतोस यार. ओय तोंडावर कोल्ड्रिंक पडलंय ना, तोंड चिकट झालं असेल ना तुझं. हो, एक काम करूया बापूजी, तुम्ही पुढे वा, आम्ही पोपटलाला घेऊन येतो. हो बापूजी. अंजली बहिणी, इतका वेळ झाला, हे लोक आले नाहीत अजून खाली. मी तर हा विचार करते की काका यांना समजावून सांगायला गेले होते, ते पण नाही आले. अरे तुम्ही उभ्या का? डान्स करा, पार्टी चालू आहे, पार्टी. पण दया बहिणी, हे लोक अजूनपर्यंत आले नाहीत. अरे बापूजी गेलेत ना त्यांना समजावून सांगायला. सगळ्यांना घेऊन येतील. चला आता डान्स करा, डान्स. चला येतील ते. अरे हे काय झालं? लाईट गेली बाबा. अरे ते तर दिसतंय. अरे दिसतच तर नाहीये अय्यर भाऊ. पोपटलाल, बिल भरलो होतस तू? भिडे, अंधारात पण विनोद. ओय पोपू, अरे घरात टॉर्च वगैरे आहे की नाही? टॉर्च आहे सोडी, पण त्यात बॅटरी नाहीये. अरे बघा, मोबाईल मध्ये पैसे नाही, टॉर्च मध्ये बॅटरी नाही, घरात बायको नाहीये. कोण बोललं? अरे काय झालं? कोण ओरडताय? मी बोललो मेहता साहेब, मी ओरडलो. अरे का ओरडतोयस पण? ओय माझ्या पायावर काहीतरी जड वस्तू पडलीये. सोडी जड वस्तू नाहीये, तो माझा पाय आहे. ओय हाती भाऊ, पाय काढाव तुमचा. ओय तेरी. अरे ओ भाऊ, ओ एकमेव सेक्रेटरी. अरे जरा खाली जाऊन बघ तरी ना की हे दिवे गेलेत तरी का? जेठालाल अंधारात. अरे वा. अरे वा फ्रेंड्स, लाईट परत आलेली आहे आणि आता आपण खूप मस्ती आणि डान्स करणार आहोत. तर लेट्स डान्स अगेन विथ डीजे डॉली. अरे बापूजी कुठे गेले? कुठे गेले? अरे बापूजी कुठे गेले? बहुतेक खाली गेले असणार. अरे नाही अय्यर भाऊ, खाली कसे जातील? अंधारात कसे जातील खाली? बरोबर आहे. नाही मेहता साहेब, बापूजी काही करू शकतात, ते निडर आहेत ना, ते जाऊ शकतात. 1 मिनिट, मी जरा बघून येतो. बापूजी.
अरे मला तर कुठे दिसत नाहीये. ओय मित्रांनो, मी काय म्हणतो, जोपर्यंत जेठापरा येतोय आपण सगळी तयारी करून ठेवूया. ओय पप्पू, चल बाटली काढ. हा, काढा काढा लवकर काढा. सगळं किचन मध्ये ठेवलं, मी घेऊन येतो. अरे थांब बाबा, मी एक बाटली इथेच ठेवलीये. होय होय. सगळं तयार असायला हवं. म्हणजे आल्यावर लगेच खटाक. गटाक. अरे मी इथे एक बाटली ठेवली होती, ती कुणी घेतली? हं? सोडी. ओय काय सोडी? ओय मी नाही घेतली बाटली बाबा. मग कुठे गेली बाटली? ओय मला काय माहिती यार. हं? बापूजी इथे आहेत. अरे नाही. नाही तर कमाल आहे, कुठेच मग पायऱ्यांवर पण नाहीयेत. मी खाली जाऊन आलो आणि लपून मी सोसायटीच्या आवारात पण पाहिलं, तिथं पण नाहीयेत. हं? ओय कमाल आहे. मग बापूजी गेले कुठे? एक मिनिट जेठालाल, बापूजी बाथरूम मध्ये तर नाही गेले? हो असू शकतं, मी पाहतो. काय ऐकलं का? मी नाहीये बाबा. बापूजी, अरे बापूजी. बापूजी, कसे पडलात? काय झालं? हं? कसे पडलात तुम्ही? ओय जेठापरा, ओय बाटली तर आहे, पण बाटली तर अर्धी आहे. म्हणजे बापूजींनी अर्धी बाटली. नाही, असं नाही होऊ शकत.